मित्रहो नमस्कार. नांगरू स्वप्ने उद्याची या कार्यक्रमात मी अजय भूर आपणा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवरती स्वागत करतोय. मित्रहो, बिलात वाढणाऱ्या सापाच्या पिल्लांच्या नशिबी सरपट न येतं, तर गरुडाच्या नशिबी मात्र आकाश येतं. मित्रांनो, एक गोष्ट आहे बघा, तुम्ही सर्वांनी कोंबडीला पाहिलं असेल. कोंबडी आपल्या पिल्लांसोबत जेव्हा चरायला जाते तेव्हा काय होतं, एक तिच्यावरती संकट आलं, समजा त्या पिल्लावरती संकट आलं, तर एक पिल्लू काय करतं, चिवचिव चिवचिव असा सिग्नल देतो आणि मग त्याच्या आईला म्हणजे कोंबडीला लक्षात येतं की आपल्या पिल्लांवरती काहीतरी संकट आलेलं आहे. मग असं असताना आपली कोंबडी धावत येते, कारण त्या पिल्लांना माहिती आहे की आपली आई आपल्याला वाचवणार आहे. मग मला सांगायचं हे आहे की कोंबडीचीही पिल्लं तेवढीच असतात, गरुडाचीही पिल्लं तेवढीच असतात, पण कोंबडीच्या पिल्लांना फार उंच उडता येत नाही, गरुडाची पिल्लं मात्र आकाशात भरारी घेत असतात. असं का? तर त्याचं कारण मित्रांनो इथं आहे, कारण कोंबडीच्या पिल्लांवरती जेव्हा संकट येतं तेव्हा कोंबडीचं पिल्लू आपल्या आईच्या पंखांचा आधार घेऊन जगत असतो, किंबहुना आईच त्यांना आधार देते. गरुडाच्या बाबतीत असं होत नाही मित्रांनो. मग गरुडाच्या बाबतीत कसं होतं माहितीये का? मग गरुडाचं पिल्ल जेव्हा असतो ते आई ठरवते की माझ्याही पिल्लांना आकाशात भरारी घेतली पाहिजे. मग काय करते, दोन उंच डोंगर असतात आणि मध्ये काळदरी असते आणि त्या काळदरीत उंच भरारी घेऊन आपल्या पिल्लाला आपल्या पायामध्ये पकडून दिलेलं असतं आणि दोन डोंगरांच्या उंच आकाशात भरारी घेऊन मध्ये कालदरी असते, त्यामध्ये त्या पिल्लाला ते गरुडाची आई सोडून देते. आत्ता ठरवायचं असतं गरुडाच्या पिल्लाला की पंख हलवायचे, उडान घ्यायचं, भरारी घ्यायची की खाली पडून दगडावरती आपटून मरायचं. काहीच सेकंदाचा वेळ असतो, काहीच क्षण असतात जे आपले आयुष्य बनवणारे असतात. मग क्षणातच तो पिल्लू, गरुडाचं पिल्लू निर्णय घेतो आणि पंख हलवतो. असे पंख हलवतो की आकाशावरती झेप घेतो. मित्रांनो, अशी झेप घेतो की जगाच्या पाठीवरती गरुड हा पक्षी सर्वात शक्तिशाली पक्षी समजला जातो. मित्रांनो, मला सांगायचं हे आहे, जितकी तुमच्या संघर्षाची उंची आहे ना, तितकी उंची तुमच्या यशाची असते. म्हणून आयुष्यात संघर्ष फार महत्वाचा असतो. मग आता तुम्ही ठरवा की आकाशात उडणारं गरुड व्हायचंय, कोंबडी व्हायचंय, तुमचं तुम्ही ठरवा. धन्यवाद.